मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। एका आठवड्यामध्ये खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश। एल्फिस्टन पूल बंद केल्यानं दादर इथल्या टिळक पुलावर वाहतूक कोंडी, रुग्णवाहिका आपत्कालीन वाहनं कोंडीमध्ये अडकत असल्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीमध्ये बदल। म्हाडाची मुंबईतील घराची लॉटरी मार्चमध्ये निघणार, दिवाळीमध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार असं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता दिवाळीच्या ऐवजी मार्चमध्ये घरांची लॉटरी निघणार। मुंबई सागरी किनारा मार्गाला वाहन चालकांची पसंती, महापालिकेकडून होणार बायो टॉयलेटची उभारणी, 15 दिवसामध्ये अत्याधुनिक बायो टॉयलेट सेवेमध्ये येणार। आयफोन 17च्या खरेदीसाठी आयफोन स्टोअर बाहेर रांगा, आयफोन प्रेमींची पहाटेपासून गर्दी, मुंबईतील स्टोअर बाहेर पहाटेपासून आयफोन खरेदीसाठी रांगा। पोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच, 5 महिन्यामध्ये आरटीओकडून 5,000 जणांना 95 लाखांचा दंड, विशेष व्हॅन आणि स्पीड गनचा वापर। गोरेगाव इथल्या नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। शाळेमधील महिला मदतनीसाचा सहभाग असल्याचं उघड, 4 महिला चौकशीसाठी ताब्यात, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शालेय शिक्षण विभागाचा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत सामंजस्य करार, राज्यामधील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षरी। मीरा भाईंदरमध्ये एका सलून चालकानं विठ्ठल तांबे नावाच्या व्यक्तीची हत्या करत सोनं लुटलं। तांबे परिवारानं काश्मीरा पोलिसात दिली होती मिसिंगची तक्रार, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले।